तुम्ही आला असता तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. मला रिव्हील करायचं होतं की करून टाकू का इथे. नमस्कार, हॅलो. काय म्हणता? तर हिमेश रेशमिया पण आलेले आहेत. बायको रागवेल ना. हा, घे. अरे बापरे. खतरनाक ग्रोथ केली आहे नंतर. आता आपल्यासारखी लोक होती. हे रोस्ट हो गया. नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग. आजचा दिवस खूप 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 जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी आणि हा ब्लॉग पण तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण 2 ते 2.5 वर्ष झाले आहे आता माझ्या लग्नाला आणि माझ्या अकाउंट्सला पण. कारण आता 2-2.5 वर्ष झाले. मी ब्लॉगिंग तर आता सुरू केली मी 6 महिन्याआधी. पण इंस्टाग्रामवर जे माझं अकाउंट आहे ते 2-2.5 वर्ष झालेलं आहे. तर त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड भेटणार आहे. म्हणजे माझाच नाहीये तो एकटीचा, आमच्या सगळ्यांचा आहे तो अवॉर्ड. स्पेशली अहोंचाच आहे तो. पण तो मला भेटणार आहे तर मी खूप जास्त खुश आहे. पण एक रिझन आहे त्याच्या मागे की मी तो अवॉर्ड घ्यायला जाऊ शकत नाही आहे. त्याच्या मागे रिझन आहे एक. तर माझे अहोच तो अवॉर्ड घ्यायला जाणार आहे 600 किलोमीटर दूर. म्हणजे कुठे तर पुण्याला. तर पुण्याला एक इव्हेंट आहे, तिथे ते जाणार आहे अवॉर्ड घ्यायला फक्त माझ्यासाठी. त्यांना सांगितलंय डॉक्टरनी की तुम्ही सध्या काही दिवस गाडी चालवू नका म्हणे, कारण त्यांच्या जिममुळे त्यांच्या बॅकमध्ये थोडी इंजुरी झाली होती. पण नाही, आमचे अहो कुठं ऐकणार ना आमचं. त्यांना त्यांचंच करायचं आहे. तर त्यांना त्यांचं त्याच्यासाठी करायचं आहे, कारण त्यांना माझ्यासाठी खूप खुशी होऊन राहिली आहे की नाही, ही नाही जाऊ शकत ना तर मी जाणार आणि मी तो अवॉर्ड घेऊन येईन फक्त तिच्यासाठी. तर ते निघाले आहे आता पुण्यासाठी. त्याच्यामुळे मी घरी एकटीच आहे आता सध्या. तरी मी माझ्या बहिणीला वगैरे बोलवलं इथं राहायला. खाली मम्मी पण आहे, पप्पा पण आहे, दीदी पण आहे, स्वच्छ पण आहे. पण मी अहोंना मिस करत आहे. ते म्हणाले की रात्री मी इव्हेंटला जाणार, अवॉर्ड घ्यायला जाणार, तर तेव्हा मी तुला व्हिडिओ कॉल करणार म्हणे. म्हटलं करा, पण तेव्हा काय बोलायचं, कसं बोलायचं, तू बोलशील म्हणे जे तुला वाटते मनातून. म्हटलं ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मी बायकोच्या ब्लॉग मध्ये काय करतोय. मी याच्यासाठी आज बायकोच्या ब्लॉग मध्ये आहे, कारण बायको येऊ नाही शकली आहे. खूपदा बघितलं असेल तुम्ही की नवऱ्यांना असं म्हटलं जातं समाजात, नवऱ्यांना तिच्या बायकोची प्रगती बघावल्याने जात वगैरे वगैरे. मी फक्त 600 किलोमीटर गाडी चालून एवढ्यासाठी आलेला आहे की मी माझ्या बायकोचा अवॉर्ड मी रिसीव्ह करू शकेल तिच्यासाठी. आणि माझ्या बॅगची अम्मा झालेली आहे, मी कशी गाडी चालवत आणि कसा मी बसलेलो आहे मलाच माहिती आहे. पण माझ्या बायकोसाठी एवढं करणं मेरा तो फर्ज बनता है भाई, इसलिए मैं इधर है और आगे दिखाता है क्या क्या होता है. तुम्ही विचार करत असाल कोणता अवॉर्ड आहे ते नंतर सांगतो, पण पहिले बायकोनी कपडे पाठवलेले आहेत तर लुक बघून घ्या कसा आहे. तर अवॉर्डला म्हणे साधं सुद्धा जायचं नाही म्हणे बायको. तर आता बघू बायकोला हा लुक आवडतो की नाही. लुक मीच चूज केलाय, पण बायको बोलली आता बघू काय म्हणते बायको. तर आणि कोणता अवॉर्ड आहे चला तुम्हाला दाखवतो. आताच अभिजित सावंतची पण एंट्री झाली, कोकण हार्टेड गर्लची पण एंट्री झाली. मॅडमनी ओळख दाखवली, तेच बरं वाटलं. किरणचे पण जे कोणते कपडे बघितले असेल तुम्ही आतापर्यंत ते सगळे मीच चूज करतो. तर आतापर्यंत तुम्हाला माहिती होतं की मी कंटेंट क्रिएटर आहे, स्टायलिस्ट पण मीच आहे. हॅलो, हाय, थँक्यू. हॅलो, अद्या एकदम मला त्याला भेटायचं आहे. तुमचे व्हिडिओ बघत असतात सगळे. एकदम जसे व्हिडिओ दिसतात तसे रुबाबदार आहे एकदम असं. आणि हा दिसेन असं वाटलं नव्हतं इथे, पण आम्ही कुठे हा. फक्त रात्री नाही दिसत. नहीं रे, लाइट आनी था. वो मराठी आती है नहीं. एक्चुअली 1 मिलियन होने वाले हैं. हाँ, तो आपको देखते हैं, मैंने बोला बात करने के लिए आ गया मैं. क्या है वो? Yes. देखा था मैंने. अमरावतीचं नाव आहे. दादाचं उद्या आधी. नमस्कार, हॅलो. काय म्हणता? आप कर लो पहिले. हो काय? काय करणार आहे फोटोज तुम्ही? आणि यांचा कंटेंट खूप लंबा असतो. आपल्या मिशा सेम झाल्या का? खाली करू का मी? नाही हो. थोडं हा असं. आता बरोबर आहे. पेने गेलेत. अरे आजा भाई, सगळे सगळे एक से एक बळकर इथंच भेटतात. हा, तर हिमेश रेशमिया पण आलेले आहेत. भेटलाय आणि खूप मजा करू आज. अच्छा, माझं घेते. बायको रागवेल ना. हा, घे. अरे बापरे. नमस्कार, मी शशांक गुडाखे. मी कंटेंट बनवतो. तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण तरी आता सांगावं लागतं माईकवर. तर मी फॅमिली कंटेंट बनवतो, रिलेटेबल कंटेंट बनवतो आणि तुम्हाला नेहमीच असं होतो
तर इथे आल्यावर मला खूप बढिया वाटतंय, कारण की ज्या ज्या लोकांना मी माझ्या मोबाईलवर बघतो, जे लोक मला फॉलो करतात, त्यांना मला भेटायचा आज पहिल्यांदा चान्स भेटला. कारण की खूपदा असं होतं की आम्हाला भेटायचं असतं पण भेटायला मिळत नाही. तर यांनी ते घडवून आणलं, त्याच्यासाठी त्यांना थँक्यू. आणि आपल्या सोबत आहे आपल्याला खूप 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 हसवणारा शशांक उडाखे. तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसं वाटतं या समिटमध्ये, कसं वाटतंय? बघून खूप छान वाटतं की एवढे क्रिएटर्स आता आहेत, कारण की आमच्या वेळेस तर कमी होते तर लोक नावं ठेवायचे. तर आता यांनी सगळ्यांनी हातभार लावलाय आम्हाला आमची रिस्पेक्ट वाढवण्यासाठी, त्याच्यासाठी यांचा सगळ्यांचा थँक्यू. आणि कॉम्पिटिशन पण वाढली आहे. नहीं, आपल्याला फरक नहीं पड़ता. कैसा है, जो पहले स्टार बन चुके हैं वो बाद में कोई भी आ जाए कोई फरक नहीं पड़ता. कॉंग्रॅच्युलेशन, कारण की तुला आज अवॉर्ड मिळतो आहे. आणि असे खूप सारे क्रिएटर ज्यांना मी ओळखतही नव्हतो, पण ते मला इथे दिसले आणि नंतर ते जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी अकाउंट दाखवले, तेव्हा माहिती पडले की अरे हा ये अपने इधर काही आहे. तर असे खूप नवीन सारे लोक पण कनेक्ट होत आहेत. अगदी गृहिणींपासून सुद्धा कंटेंट क्रिएशन होत आहे. तुला काय वाटतं आणखी कोणत्या प्रकारचा कंटेंट जास्त जोर दिला गेला पाहिजे? कसं आहे, लोक काही म्हणतील, क्रिंज म्हणतील, अजून काहीतरी म्हणतील, पण लोक काही ना काही म्हणतच राहणार आहे. लोक काय, जोपर्यंत तुम्ही गचकत नाही तोपर्यंत लोक काही ना काही म्हणतच राहतात. फक्त एकदा गचकले की अरे अच्छा आदमी था, अरे इतकं लेट आठवत आहे का तुम्हाला. तर जो कंटेंट आहे तो सगळ्यांचा चांगलाच कंटेंट आहे आणि जे काही करताय ते फक्त कन्सिस्टंटली का, एवढंच माझं म्हणणं आहे. गृहिणीबद्दल जे बोलले तुम्ही, नेहमी आहे ना हाऊसवाईफला डिपेंडंट मानलं जायचं की ते डिपेंडंट आहे म्हणून. तर मला एवढंच म्हणायचं आहे की गृहिणींना हे जे प्लॅटफॉर्म भेटले, सोशल मीडिया हँडल्स भेटलेले, त्याच्यानंतर ते स्वतः आता व्हिडिओज बनवून स्वतः अर्निंग करतायत. तर पहिलेही ते डिपेंडंट नव्हते, आताही ते डिपेंडंट नाही आहे, कारण की आम्ही सगळे बाहेर लोक जे जातो ते त्यांच्यावर डिपेंडंट असतो. त्यांनी जर घरने सांभाळलं तर आपण कुछ भी नहीं है भाई. 90% हात मर्दच्या सक्सेसमध्ये जे म्हणतात वुमनचा आहे. तर मला तरी वाटतं की जर आईने घर नसतं सांभाळलं तर बाबा अपने लिए इतना सब कच कर नाही सकते ते. तर हा पॉईंट मला मांडायचा होता की त्यांना पण अर्निंग सुरू केली, त्याच्यासाठी सोशल मीडियाचे खूप धन्यवाद. ऍप मुद्दा मांडलेला आहेस, थँक्यू सो मच. आणि तुझ्या खरंच हे जे तू मुद्दे मांडतोस तुझ्या आईसोबत, बायकोसोबत, आम्ही तुझे अनेक व्हिडिओज बघतो त्यामध्ये, म्हणून हे जास्त लोकांना भावतं. थँक्यू सो मच. नहीं, ये सगळ्याच सब मर्दों को यही चाहिए कि उनके घर की औरतें खुश रहे म्हणून. पण हे समाज जे प्रेशर आणतो ना की नाही तू मर्द आहे भाई, हे काय करताय, अरे तुल्यात गेली सोसायटी. तुम्ही तुमच्या घरच्यांकडे फोकस करा. आपली बायको खुश, आपली आई खुश, आपण खुश. थँक्यू सो मच. थँक्यू. बाईट देऊन झालेला आहे. आता आपण अंदर एंट्री घेत आहे. चला. धन्यवाद मला इथे इतका सन्मान दिल्याबद्दल. सर्व इन्फ्लुएन्सर्स आजकाल आमच्यासाठी स्टार्स आहेत. नाही भेटायचं मी आ गया. आपल्या कॉमेडी टायमिंगने सर्वांना आपलंसं करणारा आणि बायको सोबत रिलेटेबल कॉन्टेंट देणारा, त्याचं उत्साहात मंचावर स्वागत करूया किरण शशांक उदाखे. ऍक्च्युली एक मिनिट, माईक थँक्यू. माझं नाव किरण नाही आहे, माझं नाव शशांक आहे. हा अवॉर्ड माझ्या बायकोचा आहे, पण ओके तिचा अवॉर्ड मी घेतोय तर मला तिचं क्रेडिट नाही घ्यायचं आहे. एक सेकंड. येस, व्हिडिओ कॉल लावणार आहे. तिची अचिव्हमेंट आहे, ती तिलाच भेटली पाहिजे. हो बाई, आज तरी ती कॉन्टेंट बनवत असेल नाही तर तुम्ही डिस्टर्ब करताय तिला. कॉन्टेंट मीच बनवतो, आवड तिचा आहे. तिला आवड भेटते मित्रांनो, मला नाही. तुला काही बोलायचं आहे? हे बघ अवॉर्ड तुझा. त्याच्यात किरण शशांक उडाखे लिहिलेला आहे. ओके, माझं नाव पण आहे. यांच्याकडे बघून घे, एकदा हे देता येतं अवॉर्ड तुला. तुम्ही आला असता तर आम्हाला जास्त आनंद झाला. त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा आला असता. मला रिव्हील करायचं होतं की करून टाकू का इथे. ऍक्च्युली शी इज प्रेग्नेंट. नवीन क्रिएटर पैदा होणार आहे. थँक्यू सो मच या अवॉर्ड जो मला भेटलेला आहे त्याच्यासाठी. जे पण माझे इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर जे काही फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांना खरंच मनापासून खूप सारा थँक्यू की त्यांनी मला सपोर्ट केला एवढा, आणि त्याच्यामुळेच मला हा अवॉर्ड भेटलेला आहे. मला नाही, आम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे, किरण शशांक उडाखेला भेटलेला आहे. माझ्याजवळ खूप झाले का, हा ठेवतो. हे अवॉर्ड डेडिकेट करत आहे माझ्या अबूंना, कारण हा जो अवॉर्ड जो आहे तो फक्त माझ्यामुळे मला भेटलेला नाही
सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच किरण. खूपच छान व्हिडिओ बनवतात, कारण आम्ही जेव्हा ट्रेसमध्ये असतो किंवा काय तर आम्ही त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे बघत असतो. त्याचबरोबर तुमचे व्हिडिओ पण बघत असतो. त्या माध्यमातून तुमचे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आम्ही परत रिफ्रेश होतो आणि परत कामाला लागतो. आता 11 वाजतात, कधी 12 वाजतात, कधी 1 वाजतो कामाला. घरी गेल्यावर आम्ही इंस्टाग्राम उघडतो. ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ येतो समोर ना, त्यावेळेस आमचा मूड फ्रेश होतो. त्याचं कारण म्हणजे काय, अवॉर्ड येत जात राहतील. माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असते. हे ऐकल्यावर असं वाटतं कुछ तो कर रे आपण जिंदगी में. बायकोला फोन केला ना, एक नंबर होता. असं प्रेम व्यक्त करणं पाहिजे, म्हणजे एवढ्या लोकांसमोर प्रेम व्यक्त करणं खूप कमी लोक असे करतात. आपण आता बघतो ना, एखादा ती जरी घटना आपण ऐकतोय की दहेज वगैरे हे घेतात लग्न झालेले वगैरे, तर सुसाईड करतात वगैरे. ह्या आठवड्यात अशा 5 घटना घडल्या. आणि हे बघून असं होतं की लोकांना माहिती असलं पाहिजे की आपल्या बायकोचा किंवा आपल्या पार्टनरचा, लाईफ पार्टनरचा कसा आदर केला पाहिजे. तर ते खूप छान वाटलं की तुम्ही तिचा अवॉर्ड घ्यायला आला, पण ते क्रेडिट जे आहे ते तिलाच दिलं. आणि असा लाईफ पार्टनर आपल्याला मिळाला पाहिजे जो आपल्या लाईफमध्ये आपल्याला सपोर्ट करेल, जे आपले ड्रीम्स आहेत ते पूर्ण करायला वगैरे. स्टेजवर तुम्ही बायकोला फोन केला ना, ते खूप छान वाटलं. म्हणजे लाईक तुम्ही प्रेम व्यक्त केलं ना, एवढ्या लोकांसमोर प्रेम व्यक्त केलं. प्रेम व्यक्त करतात ते नाही, पण हे असं प्रेम व्यक्त करणं खूप गरजेचं असतं. तिथं आपल्या बायकोचं म्हणजे मला हात दाखवून मला काटा येत आहे, कारण की ती इतक्या इमोशनली मनापासून बोलते आहे. आणि तिचं काम आहे न्यूज. तुम्ही काय करता न्यूजमध्ये? मी इंटरनॅशनल अफेअर्स म्हणजे न्यूजच करते. डिजिटल ज्या घटना ऐकते दावरीमुळे घेतल्या 5 म्हणजे इकडे मर्डर झाला, तिकडे मर्डर झाला, किंवा सुसाईड केलं आणि त्यांच्या घरातल्या सासूच त्यांच्यावरच आरोप करतात. पण जेव्हा एखादा लाईफ पार्टनर जर सपोर्टिव्ह असेल ना, तर घरात कधीच कुठलेच म्हणजे हे होणार नाही. ओके, ब्रँडिंग. माझ्या मम्मीला तुम्ही जोडी खूपच आवडते. ऍक्टिंग मला पण आवडते, पण तिला जास्त आवडते. थँक्यू. पप्पांना शेअर करत राहते. हो घ्या ना, मजाक नाही भाई. खतरनाक ग्रोथ केली आहे नंतर. हाईट वरूनची एका पॉडकास्ट मध्ये बोलला होता ना, तेव्हा मी याचा फॅन झालो होतो, कारण की मला हाईट वरून खूप प्रॉब्लेम झालेले आधी. आपली आता सिरीज पण आली आहे शॉर्ट अँड स्वीट म्हणून. हो का? तर ते इन्सिक्युरिटीवरच आहे की म्हणजे रिलेशनशिप मध्ये, ऑफिस मध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात. बोलला होता, मला आवडलं होती गोष्ट. अरे यार, बघ ना आता तू आता अवॉर्डला उंच लोक नाही, पण आता आपल्यासारखे वाटलं भेटू. थँक्यू. मला माझी मम्मी खूप मोठी फॅन आहे. माझ्या मम्मीचं पण एक अकाउंट आहे, शशांकची मम्मी म्हणून. तिथे आता 80,000 फॉलोअर होत आहेत. मला काही बोलायचं आहे. अरे वा वा, या निमित्तानं मला शशांकला शुभेच्छा द्यायच्या, किरणला शुभेच्छा द्यायच्या. त्यांची गोड बातमी आम्हाला कळली आणि त्यामुळे आनंद झालाय. काळजी घ्या, स्वतःची पुरेपूर काळजी घ्या. आता पहिल्यांदाच रिव्ह्यू केला. हा, पण मग चांगलं आहे की आज आमच्या समोर पहिल्यांदा रिव्ह्यू केलं. आणि आईना पण सांगायचं काळजी घ्या. मुलं फार गुणी आहेत आणि मनापासून कॉन्टेंट क्रिएट करतायत. तर आता उत्तमोत्तम कॉन्टेंट तुमच्याकडे आम्हाला अनुभवायला बिग फॅन, खूप मोठ्या फॅन आहेत आम्ही. आम्ही लहानपणापासून यांना बघत आलेलो आहे. आणि म्हणजे मूवीज मध्ये, आणि आता जेव्हा सरसोबत बोलत होतो मी स्टेजवर, मी याच्यासाठी नर्वस नव्हतो की मी अवॉर्ड घेऊन आलो. मला असं होतं की मी चुकीचं निघून नाही गेलं पाहिजे माझ्यासोबत. पण नाटकाला नक्की माझा सिनेमा बघ, भेट काय नाही, ते नुसते गप्पा माणसं भेटायचं. अदरवाईज आपण भेटतो का असे? नाही. असं कधी भेटतो का कोण कोणाला की मी काही न फोन न करता आणि मिस कॉल न देता मी जाऊन भेटलोय, तर त्यातली थाप मारली, काय करतो, काय का वेळ, चल मी आलो, चहाला भेटूया, कट्ट्यावर जाऊया, गप्पा छाटूया, बघू करतो का? असं करायचं. ते केलं बघ. आता म्हटलं परमिशन भेटल्यावर आता करू शकतो. पण आमची टीम आम्ही करतो. तुम्ही करता मग आमची टीम पण आता तुम्ही पण आमच्यासोबत करा. 85 शाळा कॉलेजमधली टीम आहे. मी जिकडे नोकरी करायचो ती टीम आहे. मी जिथे जिथे जातो तिथल्या माझ्या सगळ्या टीम शब्द दिलाय. म्हणजे आम्हाला शॉर्ट ब्रेकचे सेलिब्रिटी भेटलेले आहे तिथे, आणि यांना तर ओळखताच तुम्ही. शशांक, काय विषय ते तुम्हाला काही बोलायचंय? काही बोला, मला जय भारत माता की. आज खुशी दुगनी है आज, क्योंकि
क्योंकि मी रिव्हील इसका केला बस सेलिब्रेशन होगा आज रिवील कर दिया पहले डांस सेलिब्रेशन अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि पुस्तक पण सांगितलेली पण तो कमाल सीन झाला जो सेलिब्रेशन खूप cute. मला यार खरंच ह्या माणसाने तिथे जाऊन रिव्हील केला पूर्ण लोकांसमोर स्टेजवर. मी शॉक झाली यार. मी विचार पण नव्हता केला की असं काही करणार म्हणून. मी त्यांना फक्त एवढं म्हटलं की तुमची इच्छा. आणि आता फायनली तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. सगळे लोक मला कॉंग्रॅच्युलेशन करतात त्यासाठी थँक्यू. माझ्या अहोला पण थांबले बोलते मला आणि माझ्या अहोला पण त्यांच्याकडून पण थँक्यू. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की ते माझ्यासाठी पुण्याला गेले, त्यांनी अवॉर्ड घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्यासाठी थँक्यू सो मच माझ्या अहोंना. आणि हे करण्यासाठी पण एक गट्स लागते. आय लव्ह यू सो मच माझ्या अहोंना. थँक्यू. आता या ब्लॉग पासून पुढचे ब्लॉग काय येणार, कसे येणार ते तर तुम्हाला थोडंफार माहिती झालंच असणार आहे. या ब्लॉगला खूप सारे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर खाली लाल बटन दिली आहे त्याच्यापासून सबस्क्राईब करा. नाही तर तुम्ही शोधत बसणार की कुठे गेलं काय, कुठे शोधायचं काय, कसं वगैरे. तर आतापासूनच सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लाईक केल्यावर हाईप करायला विसरू नका.